अमृता कॉलेजमधून अजून घरी आली नाहीये, तिचा फोनही लागत नाहीये. तिथे 2 दिवस आणलं तुम्हीला तर तुम्हाला झेप ना ती. तिथे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कसं काय आम्ही सहन करायचं तिला. अमृताताई कुठे आहे? मेली. माझ्या जवळचा एक एक माणूस त्या नराधमाच्या बाजूनी बोलायला लागलाय आणि त्याला तूही अपवाद नाहीयेस. अशा केसेसमध्ये काही होऊ शकतं. अगदी दृष्टी जाण्यापासून ते एखादी बाजू पॅरालाइज होण्यापर्यंत काही होऊ शकतं. नाही साहेब नाही आले अजून. तोपर्यंत मी सांगतो ते करा. कळालं? जे काही निर्णय असतील ते साहेब आल्यानंतरच घेतील. ठेवतो फोन. वाकनीस, हा सगळा काय प्रकार चाललाय? अहिल्याताई, एक फोन झाला की मी तुम्हाला सांगतो. फोन गेला उडत. मला आधी सांगा काय चाललंय हे सगळं. वाकनीस, बोला पटकन. एक निनावी फोन आला होता थोड्या वेळापूर्वी. बरं मग? अहो बोला ना. अमृताताई. अमृताचं काय? अमृताताईंना किडनॅप केलंय. काय? घरात एवढा मोठा प्रसंग घडला आणि कुणालाही मला साधं सांगण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. मला वाटलं आधी खातरजमा करून घ्यावी आणि मग. तुम्हाला हे अधिकार कोणी दिले? मी करती स्त्री आहे या घरची. अगं, ही काय वाद घालायची वेळ आहे का? हो, कारण अशाच प्रसंगातून कळतं की या घरात तुमचं स्थान काय आहे. ते बाई मी. वाकनीस, माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. अगं, प्रसंग काय आहे? मान अपमान कसले बघतेस तू आता? जेव्हा कोणी आपल्याला मान देत नाही ना, तेव्हा ते असे भांडून मिळवावे लागतात. तू जा ना बाई, तू जा. तू इथे असल्याने परिस्थितीत काही फरक पडणार नाहीये, उलट अडचणच होईल. खूप गुणाची पोरगी आहे ना तुमची. आता घ्या, उद्या सगळ्या पेपर्स मध्ये हेडलाईन येईल, तेव्हा नाक मुठीत धरून बसा. अहिल्याताई, तुम्ही जर आत्ता गप्प बसलात ना तर उद्या कुठल्याही वर्तमानपत्रात छापून येणार नाही याची जबाबदारी माझी. वाकनीस, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, कळलं ना? आत्याबाई, आपण हे सगळं जानकीताईला सांगूया का?
अरे वामन्या, कलयुग कलयुग काय म्हणतात ना ते हेच रे बाबा. सासरे बुवा, तुम्हाला सांगतो, ज्या जानकी वहिनीने एवढं प्रेम केलं त्या सुमीवर, ती सुमी ह्यानंच कसं बोलली बघितलं की तुम्ही. काय बोलायचं आता, ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं, असं झाले. कुठली भूतबाधा झाली सुमीला काय कळत नाही बाबा. नाही, या गोष्टींवर माझा विश्वास नाही. हो सासरे बुवा, देवावर विश्वास आहे, ह्याच्यावर का नाही विश्वास? हा जानकी वहिनी, तुमचा तरी विश्वास बसतोय की नाही की सुमीच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून? मला नाही वाटत सुमिताला काय झालंय म्हणून. तुम्हाला असं म्हणायचं मीच नालाय काय, खोटं बोलतो? परशू प्लीज पॅनिक होऊ नकोस. आता जानकीला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे परिस्थिती नक्की काय आहे ते पाहणं. या विषयावर आता चर्चा बाद झाली. आपण लवकरात लवकर सुमिताला मुंबईला घेऊन जाऊया. ती इकडे कोणाशीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. ठीक आहे, मुंबईला नेण्याच्या आधी तिच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करू आणि मग तिला घेऊन जाऊ. अरे मला पण कोणतरी विचारा रे, नवरा आहे मी तिचा. जावई बापू, अहो इथं अचानक काही घडलं तर प्राथमिक सुविधा सुद्धा मिळायच्या नाहीत. नाही म्हणजे हॉस्पिटल आहे, नाही असं नाही, पण पुजारी काका, हॉस्पिटल चांगली असून उपयोगाची नाही. त्या हॉस्पिटलमध्ये आजारी माणसाला घेऊन जाण्याची वृत्ती पाहिजे. जानकी, जानकी, असं तू टाकून का बोलतेस? आम्ही काय तिथे शत्रू आहोत का? अहो सासरे बुवा, हे तुम्हाला नाही बोलत त्या, जो टोमणा माझ्यासाठी आहे. घरून फोन आहे. हा हॅलो, आत्या बोल. वामन, वामन, आत्या, आत्या रडायला काय झालंय? आत्या प्लीज आता न रडता काय झालंय ते मला सांगशील का? आत्या, आत्या, आता मी काय सांगतोय ते नीट आहे. तुला कळलंय मी काय सांगतोय? आम्ही ताबडतोब निघतोय ना, कळलंय का? हो चल. डॉक्टर कचवल, तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं तुला? इथून माझ्या परवानगीशिवाय मुंगी बाहेर जात नाही, हवा आत येत नाही. सांगितलं होतं नाही? तर सांग तुझ्या बापाला सांग.
मी रडते ना ते मला अपयश आलं म्हणून, तू मला मारलास म्हणून नाही. भाई ही तुम्हाला काय पण बोलते. मग तू कशाला ऐकतो? कशाला ऐकतो? जा बाटली घेऊन ये. ना नल्ला बाटली आणली, मला सगळ्या नशा उतरून गेली माझी. तुझी नशा अजून उतरायची आहे, लक्षात ठेव. हे बघ, जिवंत जाळून टाके ना तुला. थोबाड बंद ठेव, नाहीतर हे थोबाड आहे ना ते कायमचं बंद करून टाकेल. ए तू काय बघतो रे? नाही तमाशा चाललाय. त्याला बाहेर काम चाल. बघ गप गुमान बसायचं. जर जास्त मस्ती दाखवली ना तर तुला या जगातूनच घालवून टाकेन, समजलं ना? डोक्याला ताप झालाय साला. नाही 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 नाही, असं वागून चालायचं नाही. अवघड आहे हे प्रकरण. चिरेमिरे नाही, चिरेमिरे नाही. सांभाळ 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 स्वतःला. वामन दादा, काय झालंय? तुम्ही असे का बोलत होता? हा जानकी, आपण इथे आहोत. दादा अमरावतीला आणि मुंबईत तिथे कोणीतरी अमृताला किडनॅप केलंय. पर उद्या सकाळी निघायचे. ही जागा बदलायची आहे, लक्षात आहे ना? पण जागा बदलून काय फरक पडणार आहे का? ते कळेल तुला उद्या सकाळी. उद्या सकाळी सगळी महाराष्ट्राची पोलीस फोर्स लागली ना माग की पाय लावून पळावं लागेल इकडं तिकडं. मग पुढं काय? पुढं काय काय, जागा बदलत राहायची. हे प्रकरण सॉल्व होईपर्यंत दर 4 दिवसांनी जागा बदलत राहायची. मग किती दिवस असेल? जोपर्यंत काम चालू आहे ना तोपर्यंत. त्याला पोरगी पण डोक्याला ताप आहे. गरम मातीची साली काहीतरी ताप करून ठेवायची. नाही लवकरात लवकर हे सगळं सॉल्वच केलं पाहिजे, त्याशिवाय खरं नाही. जाऊ रे, चल जा तू. उद्या सकाळी फोनाफोनी करून ठरवू काय ते. ठीक आहे. ही सगळी जी काय स्वप्न बघताय ना त्याचा शेवट खूप वाईट होणार आहे. उगाच कटकट 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 लावली आहे. डोक्याला शॉर्ट झालाय आपल्या. नाही हे कटकट सॉल्व करायचा एक उपाय आहे आपल्याकडं. बघूया काय करणार. हे काय आहे? इंजेक्शन. कसं आहे, तू दमली, मी पण दमलोय. आराम पाहिजे का नको? पाहिजे का नको आराम? पाहिजे आराम, पाहिजे आधेमध्ये. हां हे बघ, हे इंजेक्शन दिलं ना तुला, 2 दिवस एकदम आराम, विश्रांती. हात पुढं कर.
नाही चल ग लवकर चल चल खबरदार मला हात लावला तर. चल ग लवकर चल इथं मला आराम करायचा काय ग सांगतोय नीट ऐकता येत नाही हा हात पुढं कर हात पुढं कर झालं 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 दुखल तुला हळू अरे सांगू आत्याजी मला लहानच राहायचंय ग आणि एकटेपणातून आलेला मोठेपणा तर त्याहूनही नकोय. नाही मध्ये उत्तर दे. पंजाबी ड्रेस घातले तर चालेल की नाही? हो. थँक्यू आजी. आणि हो मी तिला पार्लर मध्ये पण घेऊन चालले. आता पंजाबी ड्रेसचा आणि पार्लरचा काय संबंध आहे? ट्राय टू अंडरस्टँड आत्याजी. अगं बाबा आणि जानकी मध्ये तसेही सध्या वाद चालू आहे. मग त्यांच्या संसाराचा गाडा ट्रॅकवर येण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे ग. भाई काहीतरी बोला ना. का उगाच आमची शाळा भरवताय? इथं काय झालंय तुझं काय चाललंय रे? हे बघा लक्षात ठेवा, इथं जे काय झालं ते शेठच्या कानावर जाता कामा नये. समजलंय का? हो भाई. पण आपण तिला पकडून आणली ना परत. अरे पण शेठने जर विचारलं ती गेलीच कशी पळून तर काय सांगणार? लक्षात ठेवा, शेठच्या कानावर ही गोष्ट जाता कामा नये, नाहीतर उगाच त्यांना वाटायचं आपण कोणीतरी लिंबू टिंबू आहोत म्हणून. समजलंय का? हो. आत्याबाई, तुम्ही नका ना रडू. मला माहिती आहे तुमच्या डोळ्यात काही केलेलं नाहीये. तुम्ही अमृतताईसाठीच रडताय. नका ना रडू आत्याबाई. तुम्हाला रडताना बघून मला पण रडू येते.
तुम्ही नका काळजी करू. आता आपले भाऊजी येतील आणि बघा ते काय करतील ते. मी मोठा झालो ना, मी तर माणसांना सोडणारच नाही. अरे वेड्या, तोपर्यंत नरसिंह थांबणार आहे का? बघच तो आला की काहीतरी करेलच. मग जानकीताई आणि वामन दादा पण येतील ना? हो, आणि बघ यावेळेला परशु सुद्धा मागे नाही राहणार. तो पण येईलच मदतीला.